नमस्कार. राज्य प्रशासनात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एमपीएससी ही परीक्षा म्हणजे खूप मोठी संधी असते, नाही का? हजारो उमेदवार दरवर्षी यासाठी खूप मेहनत घेतात. तर आज आपण काय करणार आहोत? आपण ह्याच परीक्षेला जरा जवळून बघणार आहोत. तिचं स्वरूप काय आहे, तयारी कशी करायची, अगदी सोप्या भाषेत सगळं समजून घेऊया. ठीक आहे. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? सगळ्यात आधी आपण बघूया एमपीएससी म्हणजे नेमकं काय? मग यात कोणते विषय येतात ते पाहू. त्यानंतर प्रश्नपत्रिका कशी असते, अभ्यासासाठी काय वापरायचं आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय यावरही बोलू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. एमपीएससी म्हणजे काय? ही परीक्षा उमेदवारांकडून नेमकी काय अपेक्षा ठेवते? त्यांच्या ज्ञानाची आणि क्षमतेची परीक्षा कशी घेते? हेच आपण आता समजून घेऊया. हे बघा, ही आहे ती खरीखुरी प्रश्नपत्रिका. दिसायला अगदी साधी वाटते, नाही का? पण याच कागदाच्या आत दडलेले प्रश्न हजारो उमेदवारांचं भवितव्य ठरवतात. याच दरवाजातून प्रशासकीय सेवेचा मार्ग जातो. पुढचा महत्वाचा भाग, परीक्षेची ब्लूप्रिंट, म्हणजेच तिचे मुख्य विषय. कारण शेवटीच अभ्यासक्रम समजला तरच तयारीची योग्य दिशा ठरवता येते. तोच तर आपल्या तयारीचा पाया आहे. तर पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान असे अनेक महत्त्वाचे विषय दिसतील. आता प्रश्न पडतो की हेच विषय का? कारण विचार करा, एका प्रशासकीय अधिकाऱ्याला निर्णय घेताना देशाचा इतिहास, राज्याची भौगोलिक रचना, आर्थिक परिस्थिती या सगळ्याची जाण असायलाच हवी, बरोबर? तर ही स्लाईड आपल्याला त्याच मुख्य विषयांची आणि त्यासाठी कोणती पुस्तकं वाचायची याची एक छोटीशी ओळख करून देते. चला एक उदाहरण बघूया. हा इतिहासाचा प्रश्न बघा. इथे सरळ सरळ 1919च्या कायद्याबद्दल नाही, तर त्या कायद्यातल्या त्रुटी तपासणाऱ्या समितीबद्दल विचारले. म्हणजे बघा, फक्त वरवरच्या घटना माहीत असून चालत नाहीत, तर त्यामागचे बारकावे, ते प्रशासकीय तपशील किती महत्वाचे आहेत हे यावरून कळतं. कारण आजचे निर्णय घेताना काल काय घडलं हे खोलवर माहीत असायलाच हवं. आता भूगोल, इथेही तसंच आहे. भारताची प्राकृतिक रचना, आर्थिक साधनसंपत्ती यावर भर दिला जातो. हा प्रश्न बघा, यात खनिजं आणि त्यांची खाणकाम क्षेत्र यांच्यात जोड्या जुळवायला सांगितले आहेत. का? कारण राज्याच्या विकासासाठी आपल्याकडे कोणती नैसर्गिक साधनसंपत्ती आहे आणि तिचा वापर कसा करायचा हे ज्ञान अधिकाऱ्याकडे असायलाच हवं. तेच इथे तपासलं जातंय. आणि आता भारतीय राज्यव्यवस्था. हा प्रश्न आहे राज्य विधिमंडळातल्या सामान्य आणि धन विधेयकांबद्दल. आता हे किचकट वाटू शकतं, पण एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी हे ज्ञान खूप गरजेचं आहे. कारण त्यांना कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत राहूनच आपलं काम करायचं असतं. ही चौकटच माहीत नसेल तर काम कसं करणार, बरोबर ना? ओके, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय विचारतात. आता जरा अजून खोलात जाऊया आणि बघूया की कसं विचारतात. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप आणि त्यांची व्याप्ती कशी आहे हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. हे बघा, ही विविधता पाहून तुम्ही थक्क व्हाल. एकाच पेपरमध्ये एका बाजूला प्रश्न आहे कायमधारा पद्धतीवर, म्हणजे थेट ब्रिटिश काळातली जमीन महसूल व्यवस्था, आणि दुसऱ्याच बाजूला प्रश्न विचारलाय नासा इस्रोच्या एकदम लेटेस्ट निसार सॅटेलाइट मिशनवर. म्हणजे विचार करा, रेंज केवढी आहे, इतिहासापासून ते थेट भविष्याच्या तंत्रज्ञानापर्यंत. यातूनच कळतं की आजच्या अधिकाऱ्याला किती चतुरस्र असावं लागतं. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, ही पूर्ण परीक्षा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असते. त्यामुळे भाषेची अडचण येत नाही आणि सगळे प्रश्न हे MCQ म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. तुम्हाला 4 किंवा 5 पर्यायांमधून एक योग्य उत्तर निवडायचं असतं. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, अभ्यासाची साधनं. कारण योग्य पुस्तकं आणि योग्य मटेरियल निवडलं ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. ही काही खूप महत्वाची पुस्तकं आहेत जे टॉपर नेहमी सांगतात. आता आठवून बघा, आपण तो राज्यव्यवस्थेचा प्रश्न पाहिला होता ना विधेयकांबद्दलचा. त्याचं उत्तर तुम्हाला लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात अगदी थेट सापडेल. म्हणजे बघा, योग्य पुस्तक हातात असेल तर अभ्यास किती सोप्पा आणि टू द पॉइंट होतो. तर मग यशाचा मंत्र काय आहे? खूप पुस्तकं वाचण्यापेक्षा मोजकीच पण चांगली पुस्तकं निवडा आणि तीच परत परत वाचा. म्हणजे रिव्हिजनवर जास्त भर द्या. आणि हो, अभ्यासाचा पाया मजबूत करायचा असेल तर स्टेट बोर्डाची आणि NCERTची पुस्तकं आहेतच, त्यांना विसरून चालणार नाही. तर आता आपण जवळपास सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया.
म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय? ही परीक्षा इतकी कठीण का असते? त्यामागे एक खूप मोठा उद्देश आहे. तोच आता समजून घेऊ. एक गोष्ट तर नक्की, MPSC ही फक्त पाठांतराची किंवा फॅक्ट्सची परीक्षा नाहीये. आपण आत्ता जे प्रश्न पाहिले त्यावरून हे अगदी स्पष्ट होतं. म्हणजे इतिहासाच्या कायद्यातले बारकावे असोत किंवा सायन्समधली नवीन प्रगती, या सगळ्यांमधून उमेदवाराची जागरूकता, त्याची विचार करण्याची पद्धत आणि तो प्रशासकीय कामासाठी किती तयार आहे, हेच तर तपासलं जातं. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. विचार करा, ज्या परीक्षेत इतिहासापासून ते स्पेस मिशनपर्यंत सगळं काही विचारलं जातं, ती परीक्षा खरं तर आजच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय सांगते? त्याच्याकडून समाजाच्या काय अपेक्षा आहेत? हेच तर यातून दिसते नाही का? यावर नक्कीच विचार करा.